लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता टाकणं सुरू झालेला आहे. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणे सुरू झालेले आहे की नाही जरूर सांगा. आणि ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की माझे पैसे आलेले आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर जाणून घेऊया माहिती काय आहे. तर ज्या महिलांचे अजूनसुद्धा पैसे आलेले नाही त्यांनी वाट बघायची आहे, कारण हे सगळे हप्ते जे आहेत ते ॲड होऊन ह्या महिन्याच्या अंती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर जाणून घेऊया काय आहे माहिती. तर लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही तर जाणून घेऊया. लाडकी बहीण योजना हे उलटसुलट कारणाने चर्चेत आलेली आहे. राज्यभरात कित्येक महिला असे लाभार्थी आहे त्याला लाभसुद्धा भेटलेला आहे आणि कित्येक महिला असे आहेत त्यांना लाभ नाही भेटले. तर लाभार्थी महिलांना बँक खात्यावर योजनेतले जानेवारी महिन्याचा हप्त्याची जे काही रक्कम आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ही चर्चेमध्ये आलेले म्हणजे अपक्ष जे पार्टी आहे ते काही ना काही उल्या करीत आहे. त्यामुळं आपली जी लाडकी बहीण योजना आहे ती चर्चेमध्ये आलेली आहे. काही खात्यावर रक्कम जमा झालेली आहे, काही होणारी बाकी आहे. म्हणजे पैसे टाकणे सुरू झालेले आहे. तर काही महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहे, काही महिलांना 26 तारखेच्या आत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असे अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितले आहे. आणि असे कित्येक नेते वगैरे आहेत त्यांनी सुद्धा सांगितले आहे की 26 तारखेच्या आतमध्ये पैसे जमा झालेले आहे आणि कोटींमध्ये चेक त्यांच्या हातात म्हणजे अदितीताई त्यांच्या हातात दिलेले आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा नाही झालं तर त्यांनी समजायचं आहे की ते अपात्र आहे म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. तर 1 ते 2 दिवसाच्या आत जेवढे काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहे ते सुद्धा सांगितलं आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान हा हप्ता अगोदर इतकाच आहे, त्यात वाढ करू 2100 रुपये कधी होणार. तर जे हप्ता आहे ते 1500चा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. 2100 रुपयाची वाढ कधी होणार आहे जेव्हा पुढच्या महिन्यात जे बजेट ठरेल आणि बजेट ठरल्यानंतर म्हणजे मार्च महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपयाचा वाढ होणार आहे. तर हे सांगितलं आहे अगोदरच अदितीताई तटकरे यांनी. अर्जांची छाननी तर लाडकी बहीण योजना जे राबवली आहे त्यांचे अर्ज येतील तर सरसकट लाभ देण्याची धोरणं होती. त्यामुळे राज्याचे तिजोरीत अतिरिक्त भार पडत होता. परिणाम योजनेबाबत फेरविचार करून आलेल्या अर्जांची छाननी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. परिणाम राज्य सरकारने आलेल्या अर्जांनी पुन्हा पडताळणी करणार आहे. धोरणाबाबत विचार सुरू आहे. दरम्यान असे असेल तरी सरकारचे आतापर्यंत कोणतीही कार्यवाही अपात्र महिलांवर करणार नाही आणि जे काही पैसे हप्ते वगैरे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते सुद्धा रिटर्न घेणार नाही असं स्वतः अदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे. म्हणून काळजी करू नये. अर्ज जे आहे ते त्याची छाननी वगैरे छाननी करण्यात यावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे. तर छाननी वगैरे काही करणार नाही पण काही ते क्रॉस व्हेरिफिकेशन करतील. त्यामध्ये काय त्यांना असं वाटेल की ही अपात्र आहे तर त्यांचे नाव काढून टाकण्यात येईल आणि त्यांना जे लाभ भेटलेला तो लाभ परत घेणार नाही. ते 100 वेळा पत्रकार समोर बोललेले सुद्धा आहे आणि ती न्यूज खूप व्हायरल होत आहे. ज्यामुळे जवळपास 4000 महिलांनी अर्ज दिलेला आहे आणि ते अपात्र आहे ते सुद्धा त्यांनी समोरून सांगितलेलं आहे. लाभाचे पैसे थेट खात्यावर जमा तर लाडक्या बहिणीचे जे लाभ आहे 26 तारखेच्या आत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली होती. त्यानुसार राज्य सरकारने आपला शब्द पाळला आणि हा हप्ता आपल्या खात्यावर जमाही केला. लाडकी बहीण योजनेचे हप्ते थेट हस्तांतरण पद्धतीने जमा
केला जातो. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपला बँक खात्यावर जमा होतात. पैसे जमा झाले की बँक खात्याशी आपला आधार लिंक आहे की नाही तेही चेक करा. नाही आले असेल तर एकदा करून घ्या आणि एकदा चेक करून या की पैसे जमा झालेले आहे की नाही. तर आणि महिलाच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल मेसेज आला नाही, त्यांनी आपल्या बँक मोबाईल मध्ये जाऊन जे आपली बँकेचे जे ॲप आहे ते जाऊन तुम्ही तिथं ओपन करून तिथं बघू शकता की तुमच्या खात्यामध्ये खरंच पैसे आले हे की नाही आले हे. ते तुम्हाला घरी बसल्या तुम्हाला समजेल. तर ही होती एक खूप मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणींसाठी. आणि जानेवारीचा हप्ता ह्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमाही होत आहे. तर जे काही पैसे वगैरे आलेले आहेत ते तुम्ही पात्र आहेत म्हणून आलेले आहे. अपात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही ह्या महिन्यापासून. ह्या प्रकारे होती एक खूप मोठी गुड न्यूज. आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले त्यांनी चिंता करायची गरज नाही. तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता की कोणता हप्ता आला नाही, कोणता नाही आला. आणि तुमचा जे आपल्याला पर्सनली एक मेसेज येतो ॲप्रूव्हचा तो मेसेज आला आहे की नाही. आणि बँकेमध्ये तुमचा आधार बँक खात्यासंग ते लिंक आहे नाही ते सगळं चेक करा आणि मला जरूर सांगा. मी तुम्हाला पर्सनली कमेंटमध्ये आपण आन्सर देतच आहोत. तर असेच तुम्ही आपले जे व्हिडिओ आहे ते बघत राहा. जास्तीत जास्त शेअर करा ज्या महिलापर्यंत पैसे नाही पोचले त्या महिलापर्यंत. तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा ज्या करून आम्ही छान छान व्हिडिओ रोजचे रोज तुमच्यासमोर आणत राहू. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.